हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो गाईज, सकाळी सकाळी मस्तपैकी आवरून वगैरे झालं आणि मग मस्तपैकी थोडंसं देवाचं वाचन वगैरे झालं होतं. मग ते थोडंसं केलं आणि मग त्याच्यानंतर मस्तपैकी आपला नाश्ताचा टाईम झाला होता. सो आज मस्तपैकी गरमागरम पोहे आणि चहा होता. सो मस्तपैकी तो चहा नाश्ता केला आणि पोट मस्त फुल झालं होतं. मग पटापट आवरून स्नोईला बाय केलं आणि आय वॉज मिसिंग माय बच्चा अलॉट. सो मग फायनली मी आलो होतो नवशा गणपतीला, बिकॉज आज गणपतीचा वाढदिवस आहे. सो मस्त त्याचे दर्शन आशीर्वाद घेतले आणि दिवसाची सुरुवात मस्त पॉझिटिव्ह वाईब्सनी केली. आणि मग त्याच्यानंतर स्ट्रेट आलो होतो, बिकॉज आज गुरुवार आहे. सो गुरुवारी स्वामींच्या मठात जायचं असतं. सो तिथं पण गेलो, तिथं पण आरती चालू होती. सो आणि ऑफिसला यायला लेट होतं होतं, सो तसंच पटापट आवरून आलो आणि संध्याकाळी टी ब्रेक घेतला होता. मस्तपैकी कॉफी घेत थोडेसे रील्स स्क्रोल करत होतो. मस्तपैकी कॉफी संपवली आणि थोडंसं भूक लागली होती म्हणून तिळाची वडी खाल्ली. आणि मग संध्याकाळी घरी आलो. मम्मीने परत प्रसाद दिला होता, ही बुंदी. आणि ही बुंदीचा वास असायला बघून ही आमची लगेच ठमाकाकू लगेच वरती आली बघायला काय एकटे एकटे खात आहेत, मला नाही देत आहेत. सो मग तिला कसं बसं तरी हकललं आणि मस्तपैकी मी माझं डिनर एन्जॉय केला. आणि इथं पण स्नोई मम्मीला त्रास देत होते. आज मस्तपैकी खीर, शिरा आणि पोळी होते आणि ब्रेड क्रम्स होतं. मग फायनली आलो होतो मी त्रिमूर्ती चौकामध्ये आपल्या माऊली लॉन्सला, बिकॉज समथिंग स्पेशल होतं. सो हे बघून तुम्हाला कळालं असेल काय आहे. सो फायनली माझा हा फरारी 250 GTO ट्रान्सपोर्टर सेट भेटला फायनली. थोड्या टाईमपासून पाहिजे होता. सो फायनल माझं फरारी कलेक्शनमध्ये अजून एक फरारी ॲड झाली. मग तिथून आलो होतो मी कॉलेज रोडला. माझ्या फ्रेंडचा बड्डे होता ताराचा. सो मग आम्ही जरा असंच खायला प्यायला इथं बघत होतो. मग आम्ही तिथं थोडंसं कॉफी एन्जॉय केली आणि मग मी घरी आलो, बिकॉज त्याचा बड्डे होता. पण मी त्याला ब्लॉगमध्ये नाही घेऊ शकत. सो मग मम्मीने घरी आलं, अरे मस्त काजू बदामचं मस्त केशर मिल्क बनवलं होतं. सो मग ते पिलं आणि दिवसाची एंड केली. सो भेटत होतं, बाय.